95% समाज आमचा आहे आणि 14% समाजती होईल. पण गोष्ट काय होती की बा ज्याच्या त्याच्या संसाराच्या परिस्थिती पण इथे कारणीभूत ठरते. कारण जर का तुम्ही आज दिवसभरात काम केलं नाही तर संध्याकाळी तुमच्या घरात अन्न पाण्याची व्यवस्था करणारा दुसरा कोणी नाहीये आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळून या सगळ्या गोष्टी करायला लागतात. काय वाटतं तुम्हाला? ते तुम्ही जे बोलतात ह्याच गोष्टी आता सामान्य जनता आहे. प्रत्येकाला वाटतं बाबा 400 रुपये रोज जर गेलं तर लेकरा बाळा आबाद खाते, नाही गेलं तर आपल्याला काय मिळेल. पण आता जर असं कोंडीत धरून ओबीसी समाजाला कोंडीत धरून जर ह्या समाजाने एका बाडुळाचं ऐकून जर ह्या समाजात हे जर गोष्ट करायची असली आणि यांना जे 95% समाज आहे 85% ह्यो समाज जर बाजूला का धरायचा असला ह्या समाजाने ह्या राजकीय लोकांनी मेन ह्या मराठा समाजाच्या प्रस्थापित राजकीय लोकांनी समजून घेणे. कारण त्यांचं पिंड हे राजकारणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र जिंकिला, देश जिंकिला म्हणजे गमिने काव्याने जिंकिला हे असं 18 पगड जातीला घेऊन घेतला. तसं यायचं पण राजकारण आजचापर्यंत चाललं हे 18 पगड जातीवर चाललेलं आहे. जर यायला पुन्हा जर ते समजा धोरणात घ्यायचं असेल तर एका बाटगुळाचं ऐकून त्यांनी बाकीचा इतर समाजाला हे करू नये. आता मुंबईमध्ये जे काही मराठा समाजाच्या वतीने आंदोलन उपोषणं सध्या सुरू आहेत आणि ज्या पद्धतीच्या मागण्या त्यांनी सरकारच्या समोर ठेवलेल्या आहे त्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? पूर्ण गैरचुकीच्या संविधानातल्या मागण्याच नाही, त्या संविधानामध्ये ते मान्य होणारच नाही आहे. मला काय म्हणतं जे मिळेल ते नशिबाने मिळतं आणि संविधानानेच मिळतं. कोर्ट कचेरी याच्यापेक्षा तुम्ही आम्ही काही मोठे नाहीत. मग याचे संविधानाने जे तुम्हाला मिळेल ते आम्ही कुठला ओबीसीचा कोणता नेता तुम्हाला कधी आतापर्यंत विरोध केला का त्या गोष्टीला? स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला मिळलं तर प्रत्येकजण सांगते की बा स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला देऊ. पण यायला स्वातंत्र्य नाही पाहिजे. एक कुठंतरी गोरगरिबाचा शेतकऱ्याचा सामान्य ओबीसीचा एखादा चांभाराचा कुंभाराचा मागासवर्गीयाचा मुस्लिम समाजाचा कोणीतरी एखादा सामान्य सरपंच होतो, कधी कधी ग्रामपंचायत सदस्य होतो, कधी पंचायत समितीचा सदस्य होतो, कधी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. यायला राजकीय पाहिजे. हे सामाजिक मागासलेल्या मराठा ज्या ठिकाणी ओबीसींच्या साठीच्या जागा आहेत त्या जागेवरती देखील आपल्याला लढता यावं किंवा आपल्याला ती जागा काबीज करता यावी यासाठीचे हे सगळे प्रयत्न असं तुम्हाला वाटतं का? 100% हे दिसतं. सामान्य मराठा करता काहीच नाही आहे. सामान्य मराठा करता जे एसीबीसीचं आरक्षण 10% दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रात गरीबाच्या लेकरा करता गरीब मराठा करता जे एसीबीसीचं दिलं हे यायच्याकरता शिक्षण क्षेत्रात याच्या त्याच्यात योग्यशीर आहे. यायला ते नको आहे. सामान्य मराठा जर मोहरा आला तर पुन्हा प्रस्थापित मराठीचं काय होईल हे लक्षात घ्या तुम्ही. सामान्य कोणी कोणत्या याच्यात असू द्या सामान्य जर माणूस मोहरा आला तर प्रस्थापितला कोणी चेरीन. म्हणजे हे तत्त्व प्रस्थापित लोकांनी चाललेलं आहे आणि प्रस्थापित लोकांनी काय केलेलं आहे एक म्हणजे बिगर शब्द लांड्या शब्दाचं गाढव मोहर घातलेलं आहे आणि त्या गाढवाला हे काय भोका लावलेलं आहे. आता आज नारायण राणे यांची प्रेस झाली सकाळी, नितेश राणे यांची. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, ते होऊच शकत नाही. काय वाटतं? त्याचा शब्द आजचाच नाही 2 वर्षापूर्वीचा दोघा बापल्या का ज्या वेळेस नारायण राणे यांच्या समोर किंवा नितेश राणे किंवा निलेश राणे यांच्या समोर जरांगे हे काम करत होते त्यावेळेस ते त्यांचे सहकारी होते आणि त्या अधिकाराने ते बऱ्याचशा गोष्टी बोलतात. आता देखील त्यांनी बऱ्याचशा गोष्टी बोललेल्या यावरती तुम्हाला काय वाटतं? नाही जसा वेळ मिळेल जसा टाईम असन त्या पद्धतीने वागावं लागतं. पण जे खरं आहे ते खरंच होत असतं. आता ते दोघं बापले काय 2 वर्षापासून काय पहिल्याने पण राणे साहेबांनी एक ट्रीटमेंट दिलं होतं की बा हे कधीही शक्य होणार नाही आणि जो खरा मराठा आहे म्हणजे प्रस्थापित मराठा आहे ह्यो आरक्षण मागूच शकत नाही. हे पहिलं ट्रीटमेंट आहे द्यायचं पहिलं सुरूचंच. आणि आज जे बोलते दोघं बापले ते योग्यशीर बोलतात. कारण ते काही मराठा समाजाची बाजू धरून बोलत नाही किंवा ओबीसी समाजाची जे इतिहास किंवा जे समजा संस्कृतमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरनी जे घटना लिहिल्या त्या घटनाविषयीच बोलते ते बिचारे.